नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। ते अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार असून मंदिर परिसरातील विकास कामांचे उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत। याशिवाय इचलकरंजी इथे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे। आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्याच्या राजकारणामुळे लोकशाही आणि मतदारांचा अपमान होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। स्वाभिमान गेला की उरतात फक्त जिवंत प्रेत, असं म्हणत त्यांनी जनतेला अशा नेत्यांविरोधात भूमिका घेण्याचं आवाहन केलंय। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे कथित आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हे फोटो मॉर्फ केलेले असल्याचा दावा केलाय। या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। केंद्र सरकारने EPFOच्या 2025 ते 26 आर्थिक वर्षासाठी 8.25% व्याजदराला मंजुरी दिली आहे। यामुळे देशातील सुमारे 7 कोटी PF खातेदारांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा होणार आहे। याच महिन्यात व्याज जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते। एका विवाहितेच्या तक्रारीवरून निवृत्त ACP सुरेश घाडगे त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ, धमक्या आणि गंभीर गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। खराडी येथील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणात पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत। महिला अनुयायांसमोर अत्याचार, मारहाण, टेजर शॉक आणि इतर अमानुष वागणुकीचे आरोप समोर आले आहेत। या प्रकरणी मुख्य आरोपीसह अनेक जण पोलीस कोठडीत आहेत। श्रद्धा कपूर अभिनीत इठा चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय। तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे कौतुक होत असून त्यांच्या कन्या मंगला बनसोडे यांनी ही भावनिक पोस्ट शेअर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।